नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025ची जी परीक्षा आहे ती 15 जूनला आपली झाली असेल. पेपर 2 कॉमर्स ज्यांचा होता त्या सर्व विद्यार्थ्यांनी एक्सपेक्टेड आन्सर कीच्या माध्यमातून आपला जो स्कोर आहे एक्सपेक्टेड स्कोर काढला असेल. आणि तरीही विद्यार्थ्यांच्या मनात जे आहे कट ऑफ किती लागेल ही शंका असते. तर याच्यातून आपल्याला आपला रिझल्ट काय लागू शकतो या परीक्षेचा हे आपल्याला एक अंदाज येऊन जातो. तर याचीच महत्त्वपूर्ण चर्चा जी आहे आज आपण करणार आहे. सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना, जे विद्यार्थी पुढील सेट परीक्षा 2026ला टार्गेट करत आहे, ज्यांचं PG आत्ता झालेलं आहे आणि ज्यांना असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे, तर आपलं या कोर्स पेपर 2 कॉमर्सचा आपण कंप्लीट कोर्स तुमच्यासाठी आणलेला आहे. या कोर्समध्ये आपल्याला लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स इंग्लिश मराठीमध्ये मिळतील, संपूर्ण अभ्यासक्रमावर मॉक टेस्ट आपल्याला मिळतील, नंतर मागील वर्षाचे PYQs जे आहे आपल्याला एक्सप्लेनेशन स्पष्टीकरणसह मिळतील, 4000+ MCQ. आणि पेपर 2ला जर आपण घेता तर तुम्हाला पेपर 1 जो आहे तो संपूर्णपणे फ्री दिला जाईल विथ ऑल सेम फॅसिलिटीज. या कोर्सची जी व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्षाची आहे. या कोर्सची जी नवीन बॅच आहे ती 23 जून 2025 अर्थात सोमवारपासून स्टार्ट होते आहे. जॉईन करायला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं आहे. फीस इज 10,000, पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000तच तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2 जॉईन करायला खाली दिलेल्या 2 नंबरवरही आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क केला. फीस पे केल्यावर आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल, जिथे आपण नोट्स, गायडन्स, क्लास लिंक सर्व काही देतो. ज्यांना ॲपच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ॲप डाउनलोड करून घ्या. क्लासेस इथेच होता. स्टोअर सेक्शनमध्ये जा, MS सेट पेपर 2 ला सर्च करा, इथे कोर्सवर क्लिक करा, नंतर हा पूर्ण कोर्स दिसून येईल. आणि याच्यानंतर जे आहे पूर्ण कोर्सेस युनिट वाईज स्ट्रक्चर्ड कोर्स जो आहे तो आपल्याला मिळून जाईल. काही अडचण आली तर या 2 नंबरवरती आपल्याला संपर्क करून घ्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 15 जूनला जी एक्झाम झाली आहे, तर या एक्झाममध्ये दोन्ही पेपरचा जर तुम्ही ओव्हरऑल हे बघता, पेपर 1 आणि पेपर 2, पेपर 2 स्पेसिफिकली आपण कॉमर्सबद्दल बोलतो आहे, ठीक आहे. तर या दोन्ही पेपर जे आहे स्पेसिफिकली कॉमर्समध्ये विद्यार्थ्यांचं असं मत पडलं की पेपर जो आहे तो मॉडरेट होता, ठीक आहे. पेपरचा जो स्वरूप होता तो मॉडरेट होता. ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्यापैकी सुरुवातीपासून अभ्यास केला तर त्यांना पेपर फारसा अवघड वाटला नाही, ठीक आहे. पण जे आहे मॉडरेट पेपर होता. काही 2-3 आउट ऑफ कंटेक्स्ट प्रश्न विचारले होते, तर ते तर नेहमीच असतात. पण मॅक्सिमम जो आहे प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती मॉडरेट लेवलची होती. तर आता विद्यार्थी मित्रांनो, मागे यावर्षी काय कट ऑफ लागेल याच्यासाठी तुम्हाला मागील वर्षाच्या ट्रेंडची जाणीव असणे अत्यंत अनिवार्य आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 20 पासून आपण 24 पर्यंतचा डेटा आपल्यासाठी आणलेला आहे. आणि कॅटेगरी येथे परीक्षांचे डेट्स आहे आणि सर्व कॅटेगरीज जे आहे एक्सेप्ट PWD आपण इथे मेन्शन करून दिलेले आहे. आता इथे जर बघता तर 2020मध्ये जे आहे, 20मध्ये याचा जो स्कोर आहे तो 52.67 ओपन कॅटेगरीचा कट ऑफ लागलेला होता. कोरोनाचा वेळ होता, आधी जूनचा पेपर डायरेक्ट डिसेंबरवर गेला आणि नंतर या पेपरचा जो स्वरूप आहे तो कंपॅरेटिव्हली अवघड होता, ठीक आहे. कंपॅरेटिव्हली अवघड होता, तर इथे कारण वेळ जास्ती दिला तो ऑब्वियसली गोष्ट आहे तो अवघड काढेल पेपर, ठीक आहे. तर इथे कट ऑफ आपला कमी लागला. ओव्हरऑल जर तुम्ही पाहता तर सर्व इतर कॅटेगरीजमध्येही कट ऑफ जो आहे तो कमी लागला होता. पण त्याच्यानंतर जर पाहता तर 21मध्ये जी सप्टेंबरमध्ये परीक्षा झाली, इथे जो आहे पेपर थोडा इझी असल्यामुळे आपल्याला कट ऑफ जो आहे तो जास्ती पाहायला मिळाला, 55.37, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे जे आहे हळूहळू सगळ्याच याच्यात जे आहे वाढ होत गेली आणि विद्यार्थी जे आहे तेही बरेच ॲपियर्ड स्टुडंट्सच्या आधारावरही कट ऑफ निघतो. तर कॉमर्समधनं विद्यार्थी जे आहे 2023मध्ये सर्वात जास्त मॅक्सिमम विद्यार्थी अपियर झाले होते. आणि हा पेपर जो आहे अवघड थोडा मॉडरेट टू हाय लेवलचा, इझी टू मॉडरेट लेवल असून इथे कट ऑफ जो आहे तरी जास्ती पाहण्यात आला, ठीक आहे. जास्ती पाहण्यात आला, दॅट इज 57.33% जो आहे तो इथे पाहायला मिळाला होता. नंतर 2024चा पेपर जो आहे तो अतिशय सोपा होता. अगदी
चाइल्ड लेवल क्वेश्चन्स आपल्याला विचारले होते. तर इथे कॅटेगरी बेस्ड कट ऑफ आणि या व्यतिरिक्त जे आहे जे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे, ओपन EWS सर्वच कट ऑफ जे आहे ते आपल्याला इथून जर तुम्ही इकडे पाहता तर आपल्याला वाढताना दिसत आहे. ठीक आहे, सर्वच कट ऑफ जे आहे ते आपल्याला वाढताना दिसत आहे. पण 2025मध्ये जे आहे, आता 2025ची जी एक्झाम झाली याच्यात ओव्हरऑल जे रजिस्ट्रेशन्स आहे सर्व सब्जेक्ट्सचं जरी म्हटलं तर सर्व रजिस्ट्रेशन जे आहे ते लो असतं आणि जे अपियर्ड कॅन्डिडेट्स असतात म्हणजे जे विद्यार्थी परीक्षा देतात याची संख्यासुद्धा रजिस्टर्डपेक्षा काय असते, याच्यापेक्षा कमी असते. ठीक आहे, तर या एक्झाममध्ये भले कमी विद्यार्थ्यांनी पेपर दिला असेल, ठीक आहे, पण इथे सुद्धा कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे. का बरं? कारण जेव्हा विद्यार्थी कमी असतात, ठीक आहे, जेव्हा विद्यार्थी स्टुडंट्सची संख्या कमी असते तर हा जो कट ऑफ आहे जो तुम्हाला इथे 59.33 दिसतो आहे, तर हा कदाचित जो आहे आपल्याला पेपर थोडासा मॉडरेट असल्यामुळे आणि दोन्ही पेपर, तर हा आपल्याला कट ऑफ जो आहे तो 58.67च्या दरम्यान दिसू शकतो. ठीक आहे, 58.67च्या दरम्यान दिसू शकतो किंवा जास्तीत जास्त 59.67. जर वाढलाच तर एवढं 1%नीच कट ऑफ जो आहे तो वाढतो, 1%नी वाढतो. पण पेपरचा जो लेवल होता त्यानुसार जो आहे आणि मॅक्सिमम स्कोर किती येतो विद्यार्थ्यांचा याच्यावरही हे अवलंबून असतं. आता हा जो कट ऑफ राहील हा इथे 54च्या रेंजमध्ये राहील. इथे पण 52च्या इथे जे आहे आपल्याला 52च्या कॅटेगरी रेंजमध्ये जे आहे आपल्याला दिसून येईल. इथेही 46 to 48च्या रेंजमध्ये म्हणजे 2%चा फरक जो आहे तो आपल्याला दिसून येतो. चाहे तो इन्क्रीज हो चाहे तो कमी हो, मॅक्सिमम जे आहे 46 to इकडे कमी झाला तर 45पर्यंत जाईल आणि वाढला तर 48पर्यंत जाईल, याच्यावर जाणार नाही. ठीक आहे, तर हा कट ऑफ जो आहे तो आपल्याला किंचित वाढताना दिसेल प्रोव्हाइडेड की मॅक्सिमम स्कोर किती आहे. पण पेपरच्या लेवलच्या हिशोबाने कट ऑफ खाली जाण्याच्या सुद्धा शक्यता आहे. तर आय होप ऑल द बेस्ट, तुमचा आपल्या सर्वांचा चांगला रिझल्ट यावा असा या आशेने मी आजच्या व्हिडिओला एंड करतो. इथूनही आपण तुम्ही डेटा पाहून आता इथे जे आहे या कॅटेगरीचं काय तर ACBC जे कॅटेगरी होता इथेही आपल्याला 52 स्कोर पाहायला मिळाला, तर इथे जो आहे कट ऑफ जो आहे तो 53पर्यंत जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे, पण ओव्हरऑल जो आहे पेपरच्या लेवलच्या हिशोबाने जर पाहता लेवल वाईज जो आहे तो कट ऑफ जो आहे तो खाली जाण्याची पण कॉम्पिटिशन जर हे असेल तर हा कट ऑफ जो आहे 2%नी इन्क्रीज होऊ शकतो. ओके, सो दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ. आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू, ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट. बाय.